If you want to perform multi-level inheritance in your program, you have to create number of classes. आपण जी फिगर काढली होती मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये, ती फिगर बघा. त्या फिगरच्या पद्धतीने हे एक्झाम्पल मी समजा लिहिलं असेल प्रोग्राम मध्ये, तर कसं लिहिणार? एक क्लास ए बनवला, दुसरा क्लास बी बनवला, जो क्लास ए ला इनहेरिट करतोय, कोलन पब्लिक ए. तिसरा क्लास सी बनवला, जो बी ला इनहेरिट करतोय, कोलन पब्लिक बी. समजा याच्या खाली तुम्ही म्हणा जर आम्हाला अजून चौथा क्लास हवा असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये किती क्लासेस बनवा. क्लास डी बनवला, जो क्लास सी ला इनहेरिट करतोय, मग काय लिहिणार? क्लास डी कोलन पब्लिक सी. अशा पद्धतीने मल्टी लेवल इनहेरिटन्स प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट केलं जातं. इट्स व्हेरी इझी. क्लासेस बनवायची, क्लासेस मध्ये डेटा मेंबर्स डिक्लेअर करायची, मेंबर फंक्शन्स लिहायचे. ऑब्जेक्ट मात्र शेवटचा डेराइव्ड क्लास जो असतो त्याचा बनवला जातो, बिकॉज त्याच्याकडे सर्व क्लासेसची मेंबर्स इनहेरिट असतात. Create an object of the last derived class only and access every function of all the above classes. Very simple. Let us go and write down a demonstration program of multi-level inheritance. चला, write a program to demonstrate multi-level inheritance in object-oriented programming. एक क्लास बनवून टाकला, एक डेटा मेंबर डिक्लेअर केला, एक्सेप्ट ने डेटा मेंबरची व्हॅल्यू एक्सेप्ट केली, डिस्प्ले 1 ला डिस्प्ले केली. आता याला कॉपी करायचं, म्हणजे पाठ करण्याची पण गरज नाही. काय केलं जातं तेवढं लक्षात ठेवा. रट्टा मारू नका. प्रोग्रामिंगचा आयुष्य रट्टा होऊन जाईल तुमचा, बर्बाद होऊन जाणार तुम्ही. स्टेप्स लक्षात ठेवा. प्रोग्रामिंग कशी लिहिली जाते. याला कॉपी केलं, याला पेस्ट केलं. 3 क्लासेस पाहिजे, 3 क्लासेस बनवून घेतली. तर आता नाव बदलून टाका. पहिला क्लास ए होता, डेटा मेंबर एक्स होता, दुसरा आपण क्लास बी बनवूयात. काही कंपल्सरी नाहीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. काही नाव द्या, काही डेटा मेंबर बनवा, पण प्रोसेस लक्षात ठेवा. याला क्लास बी नाव दिलं, याचा एक डेटा मेंबर घेतला, फॉर एक्झाम्पल वाय नावाचा. एक्सेप्ट करूयात, एंटर एनी नंबर. सो इथं वाय केला. तर एक्सेप्ट 2 करूयात, नाव पण बदलायचंय ना फंक्शनची. याला डिस्प्ले 2 करूयात, वाय ची व्हॅल्यू डिस्प्ले करूयात, वाय इक्वल्स टू वाय. तिसरा क्लास सी बनवला, त्याच्यामध्ये डेटा मेंबर झेड घेतला, याला एक्सेप्ट 3 करूयात, झेड ची व्हॅल्यू एक्सेप्ट केली, झेड ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. काय कठीण आहे का हो? ज्याला हे कठीण वाटतंय ना त्याने डायरेक्ट इंजिनिअरिंग सोडा. उगाच आयुष्य बर्बाद करू नका, आईवडिलांचा पैसा बर्बाद करू नका, वेळ वाया घालू नका. बीएससी बीए ला ऍडमिशन घेऊन घ्या. अरे एवढं, अरे बालवाडीचा मुलगा पण करून जाईल, इतकं सोपं आहे. पण तरी जमत नाही, मग काय करणार? काय बोलणार तुम्हाला? झालं. 3 क्लासेस बनवून झाली. आता त्यांना मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये घेऊन जाऊयात. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये कसं घ्यायचं? क्लास ए होता, क्लास ए नंतर आता आपण काय करू? क्लास बी. क्लास बी कुणाला इनहेरिट करतोय? ए ला. सो कोलन पब्लिक ए. त्याच्यानंतर आता क्लास सी कुणाला इनहेरिट करेल? बी ला. तू काय लिहिणार? कोलन पब्लिक बी. झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता पुढचं काम मेन. इंटिजर मेन. ऑब्जेक्ट कुणाचा बनवायचा? जो शेवटचा डिराइव्ड क्लास असतो त्याचा. सो क्लास सी चा ऑब्जेक्ट बनवला सी, ओबीजे, आणि सगळे फंक्शन्स कॉल करूयात 1 बाय 1. आणि क्लास ए चे फंक्शन्स कॉल करूयात. ओबीजे डॉट एक्सेप्ट 1, ओबीजे डॉट डिस्प्ले 1. अशाच पद्धतीने क्लास बी आणि क्लास सी चं पण काम करून घेऊयात. कॉपी केलं, पेस्ट केलं, 2दा पेस्ट केलं, नाव बदलून टाकूयात फक्त क्लास बी, क्लास सी, एक्सेप्ट 2, डिस्प्ले 2, क्लास सी साठी एक्सेप्ट 3,
डिस्प्ले 3 झालं, return 0. Now let us execute this particular program. एक एरर आला, इलेक्ट्रिसिटी एरर, डिस्प्ले 3 नाव द्यायचं राहिलं असेल बहुतेक. क्लास 3 मध्ये डिस्प्ले 3 करायचा राहिला, करून टाकला. एक्झिक्यूट करूयात. क्लास ए साठी एंटर एनी नंबर, फॉर एक्झाम्पल 10 टाकला, डिस्प्ले झाला x ची व्हॅल्यू 10. क्लास बी साठी एंटर एनी नंबर 20 टाकलं, डिस्प्ले झालं y = 20. क्लास सी साठी एंटर एनी नंबर, फॉर एक्झाम्पल 30 टाकलं, डिस्प्ले झालं z = 30. झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्सचा डेमॉन्स्ट्रेशनचा प्रोग्राम. यू कॅन स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम नाउ. The question is, write a program to implement the inheritance as shown in figure. तुम्हाला पुन्हा एक फिगर दिली असेल, त्या फिगरला बघून तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. इनहेरिटन्स मध्ये जनरली फिगर्स दिलेले असतात, परीक्षेमध्ये पण फिगर्स येतात आणि त्या फिगर्सला बघून प्रोग्राम लिहायचा असतो. क्वचित कधीतरी फिगर न देता तुम्हाला प्रोग्राम लिहायला सांगितला जातो. Assume suitable member functions to accept and display the data. This is the question. Let us see the figure from the board now. 3 classes आहेत, customer, depositor आणि borrower. Customer चे properties depositor ने inherit केले, depositor चे properties borrower ने inherit केले. 3 क्लासेस आहेत, कस्टमर नावाचा, डिपॉझिटर नावाचा आणि बॉरोवर नावाचा. कस्टमर क्लास मध्ये 2 डेटा मेंबर्स आहेत, नेम आणि फोन नंबर. डिपॉझिटर क्लास मध्ये 2 डेटा मेंबर्स आहेत, अकाउंट नंबर, बॅलन्स. बॉरोवर मध्ये सुद्धा 2 डेटा मेंबर्स आहेत, लोन नंबर आणि अमाउंट. ड्रॉ दिस फिगर नाउ. आयडेंटिफाय सुद्धा करायला सांगितलं नसेल, नव्हतं सांगितलं का, ठीक आहे, लेट इट. पण करायला सांगितलं तर कसं लिहिलं जातं, आपण 2-3 ठिकाणी लिहिलं पण होतं. The type of inheritance, the given figure indicates multi-level inheritance in C++. प्रोग्राम लिहून टाकूयात. कस्टमर नावाचा क्लास बनवला, डेटा मेंबर्स नेम आणि फोन नंबर सांगितली होती, सो ती डिक्लेअर केली. नेम कॅरेक्टर ॲरे म्हणून. फोन नंबर हा मोठा असतो, इंटिजर मध्ये मावत नाही, म्हणून जनरली त्याला आपण नेहमी लॉंग टाइप मध्येच घेतो. सो लॉंग फोन नंबर. लॉंग इंटिजर असतो, पण लॉंग इंटिजर न लिहिता फक्त लॉंग लिहिलं तरी अर्थ तोच असतो, अर्थ बदलत नाही. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. जनरली आपण काय करतो, लॉंग इंट टाइपचा डेटा टाइप वापरतो. सो सी लँग्वेज मध्ये लॉंग इंट घेतलं तरी चालतं, नुसतं लॉंग लिहिलं तरी तो लॉंग इंटिजर असतो आणि असं लिहिता येतं. हे राहू दे आता लक्षात त्याच्या पुढे. त्याच्यानंतर मग डेटा मेंबर्स एक्सेप्ट 1 आणि डिस्प्ले 1 घेतली, डेटा एक्सेप्ट केला, डेटा डिस्प्ले केला. त्याच्यावरती आता बोलायची गरजच नाहीये, सुरुवातीपासून
इनहेरिटन्स मध्ये अशीच प्रोग्राम लिहितोय आपण. दुसरा क्लास बनवला डिपॉझिटर नावाचा, जो कस्टमरला इनहेरिट करतोय पब्लिकने. अकाउंट नंबर सुद्धा मोठा असतो, त्याला इंटिजर मध्ये घेऊ नका, लॉंग टाईप मध्येच घ्या. लॉंग इंटिजर अकाउंट नंबर डिक्लेअर केला. बॅलन्स डबल मध्ये डिक्लेअर केला, फ्लोट मध्ये घेतला तरी चालेल. एक्सेप्ट टू ने डेटा एक्सेप्ट केला आणि डिस्प्ले टू ने डेटा डिस्प्ले केला. झाला तुमचा क्लास. बॉरोअर नावाचा जो क्लास होता त्याने डिपॉझिटरला पब्लिकली इनहेरिट केलं. इंटिजर लोन नंबर आणि लॉंग अमाऊंट, लोन अमाऊंट की किती कर्ज काढलंय असे दोन डेटा नंबर्स डिक्लेअर केले. डेटा एक्सेप्ट झाला, डेटा डिस्प्ले झाला. झाला तुमची मल्टी लेवल इनहेरिटन्स. मेन मध्ये गेलो, सर्वात शेवटचा जो डिराइव्ड क्लास होता बॉरोवर, त्याचा ऑब्जेक्ट बनवला आणि सगळे फंक्शन्स कॉल करून टाकले. झाला तुमचा प्रोग्राम. एक्झिक्यूट करून बघूयात. आधी तर इन्फॉर्मेशन एक्सेप्ट केली जाते. एंटर द नेम अँड फोन नंबर. फॉर एक्झाम्पल नेम इज एबीसी, फोन नंबर इज 12345. मी काय पूर्ण टाकत बसत नाही. Enter account number. If account number is, for example, something is like this. आणि बॅलन्स अकाउंट मध्ये बॅलन्स किती आहे, फॉर एक्झाम्पल 10,000. लोन नंबर काहीतरी रॅन्डम व्हॅल्यू टाकतो, हा लोन नंबर आहे. आणि लोन अमाऊंट किती कर्ज काढलं आहे तुम्ही, फॉर एक्झाम्पल 50,000. असा पूर्ण डेटा इन्फॉर्मेशन एक्सेप्ट झालीये. आता डिस्प्ले केली जाईल. Displaying the information. Name is ABC, phone number is this is account number print झाला, balance print झाला, लोनचा नंबर आणि लोन अमाउंट. झाला तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्सचा प्रोग्राम. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. Scroll down, guys. It is not like that you will get the figures every time. Generally
90% प्रश्नामध्ये फिगर्स दिलेली असते इनहेरिटन्सच्या प्रोग्राम मध्ये. पण जर असा प्रश्न आला तर जिथे तुम्हाला फिगर नव्हती दिली पण प्रश्नामध्ये सर्व गोष्टी मेन्शन केल्या होत्या, ते अशा वेळेस फिगर तुम्हाला स्वतःला आधी ड्रॉ करून घ्यावी लागते आणि त्यानंतर प्रोग्राम लिहावा लागतो. फिगर ड्रॉ करणं एवढं अवघड नाहीये. तुम्ही फक्त क्लासेस ओळखा आणि त्यांचे डेटा मेंबर्स ओळखा, कोण कुणाला डिराईव्ह करतोय, कुणाकडनं इनहेरिट होतोय, एवढं ओळखता आलं की तुम्ही फिगर्स ड्रॉ करू शकता. डोंट वरी, ही फिगर मी तुम्हाला काढून देणार आहे. पण माझं काम तुम्हाला हे सांगायचं होतं की परीक्षेमध्ये थेरॉटिकल एक्झामिनेशन जेव्हा होतात, असा एखादी प्रश्न येऊ शकतो ज्यात तुम्हाला फिगर दिलेली नसेल आणि मग ती फिगर तुम्ही स्वतः ड्रॉ करायची असते आणि त्यानंतर प्रोग्राम सुद्धा तुम्हीच लिहायचा असतो. सो लेट अस ड्रॉ अ फिगर फ्रॉम दिस गिवन क्वेश्चन. या दिलेल्या प्रश्नावरून आता आधी एक फिगर ड्रॉ करूयात. फिगर ड्रॉ करण्याच्या आधी थोडी चर्चा इथेच करूयात ना, प्रश्न वाचूयात आणि समजून घेऊयात की कुठला क्लास कुठे घ्यायचा आहे, काय नाव आहे. इथं म्हटलंय राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ अ स्टुडंट युजिंग मल्टीलेवल इनहेरिटन्स. तुम्हाला असा प्रोग्राम लिहायचा आहे जिथं विद्यार्थ्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून द्यायचे तुम्हाला मल्टीलेवल इनहेरिटन्सच्या मदतीने. द बेस क्लास फंक्शन, आता बेस क्लास म्हटलंय पण नाव दिलंय का बेस क्लासचं त्यांनी? नाही दिलंय. मग तुम्हाला हवं ते नाव तुम्ही घेऊ शकतात, नो वरी. पण मग त्या बेस क्लासमध्ये एक असा फंक्शन असायला पाहिजे जो मुलाकडनं त्याला मिळालेल्या 3 विषयांची मार्क्स एक्सेप्ट करेल. सो नेहमीप्रमाणे एक्सेप्ट फंक्शन एंड द मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट, बरोबर की नाही? सो बेस क्लास मध्ये एक्सेप्ट नावाचा फंक्शन घ्या जो 3 सब्जेक्टची मार्क्स एक्सेप्ट करणार आहे युजर कडनं. पुढे म्हटलंय द क्लास अ क्लास विल बी डिराइव्ड फ्रॉम द अबव मेन्शन क्लास. वरती हा जो बेस क्लास होता त्याला इनहेरिट करून एक नवीन क्लास बनवा. त्या क्लासमध्ये काय घ्यायला सांगितलंय? दॅट विल हॅव अ फंक्शन टू फाइंड द टोटल मार्क्स ऑब्टेन्ड. आता हा जो दुसरा डिराइव्ड क्लास बनवलाय तो काय करणार? वरच्या क्लासमध्ये जी मार्क्स होती 3 विषयांची त्यांची टोटल फाइंड आउट करायची या डिराइव्ड क्लासमध्ये. टोटल फाइंड आउट करून झालं. आता पुढचा क्लास बनवायचा आहे, सो ह्या क्लासला डिराइव्ह करणार. पुढचा क्लास बनवायचा आहे आणि त्या क्लासमध्ये असा फंक्शन बनवा जो पर्सेंटेज कॅल्क्युलेट आणि डिस्प्ले करून टाकेल. या सर्व गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर तुम्ही लगेच सहज फिगर ड्रॉ करणार. मी सांगितलं ना, आयडेंटिफाय काय करायचं? क्लासेस आयडेंटिफाय करा आणि त्यांच्यामधले डेटा मेंबर्स आयडेंटिफाय करा. झालं. So let us draw the figure of this particular given question on the board now. Let us go to the board first. So पहिला क्लास बनवूयात बेस क्लास नावाचा. बेस क्लास हा नाव प्रश्नात दिलं नाहीये तर आपण त्याला काहीतरी नाव देऊन टाकूयात. स्टुडंट. स्टुडंट नावाचा एक क्लास बनवूयात. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं की हा जो बेस क्लास असणार आहे तो 3 विषयांची मार्क्स एक्सेप्ट करणार आहे. तसंच लिहिलं ना आपण क्वेश्चन मध्ये. लेट मी सी. The base class function will accept the marks in 3 subjects. So 3 विषयांची मार्क्स एक्सेप्ट करण्यासाठी आपण एक फंक्शन लिहूयात म्हणजे डेटा मेंबर्स. इथं काय करूयात? डेटा मेंबर्स. 3 विषयांची मार्क्स म्हणजे चला तुमची आवडती विषय M1, M2 आणि M3 झालं. त्याच्यानंतर पुढे म्हटलं होतं की एक क्लास डिराइव्ह करा.
आणि हा डिराईव्ह केलेला क्लास करणार काय आहे? वरच्या क्लास मधली जे 3 विषयांची मार्क्स होती तिघांची टोटल फाइंड आउट करायची याला. सो याला जर तिघांची टोटल फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? टोटल नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करून टाकूयात ज्याच्यामध्ये तिघ विषयांची टोटल काढून स्टोअर केली. पुढे म्हटलं होतं की पुढे अजून एक क्लास बनवायचा आहे जो क्लास जो क्लास मुलाला मिळालेल्या मार्क्सचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार आणि डिस्प्ले करणार. सो इथं घेऊयात पर्सेंटेज नावाचं डेटा मेंबर. नाव बदलून टाकूयात. वरती स्टुडंट नाव दिलं, याला आपण टोटल नाव देऊयात. आणि या क्लासला आपण काय नाव देऊयात? चला पर्सेंटेजच देऊयात. झालं. फिगर ड्रॉ करून झाली. Now we are ready to write down the program as per the given question. First, you have to draw this figure. Figure draw करून घ्या सर्वांनी पटकन. चला आता मुलांनी इकडे बघा सर्वांनी 2 मिनिटं. प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे 3 क्लासेस बनवून टाकली. पहिला क्लास स्टुडंट डेटा मेंबर्स डिक्लेअर केलेत M1, M2 आणि M3. प्रोटेक्टेड म्हणून डिक्लेअर केलं होतं बिकॉज यांना डिरेक्ट क्लासमध्ये ऍक्सेस करायची होती आणि यांची सम फाइंड आउट करायची होती टोटल. सो प्रोटेक्टेड केलं. पब्लिक मध्ये void एक्सेप्ट नावाचा फंक्शन लिहिला. एंटर मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. मुलाकडनं 3 विषयांची मार्क्स एक्सेप्ट केली जाईल. डेटा मेंबर्स M1, M2, M3 मध्ये स्टोअर केलं जाईल. डिस्प्ले नावाचं फंक्शन मिळालेल्या 3 विषयांची मार्क्सला डिस्प्ले करून टाकेल M1, M2 आणि M3. दुसरा क्लास बनवला टोटल नावाचा, जो स्टुडंटला इनहेरिट करत होता. त्याच्यामध्ये टोटल नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. यालाही प्रोटेक्टेड केलंय. का माहिती का? बिकॉज याला ऍक्सेस करून खालच्या क्लासमध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. बघा इथं ऍक्सेस केला होता डेटा मेंबरला आणि म्हणून त्याला प्रोटेक्टेड केलं. फ्लोट टोटल. पब्लिक मध्ये फाइंड टोटल नावाचं फंक्शन लिहिला. तुम्ही वेगळ्या नावाचं फंक्शन बनवलं असेल, काही फरक पडतील, नावं काही दिली जाऊ शकतात. अर्थपूर्ण द्या. या ठिकाणी मी या फंक्शनचं नाव 2 शब्दांना मिळवून बनवलं, फाइंड टोटल. मी तुम्हाला मागे नियम शिकवले होते. मला नाही माहिती किती मुलं नियम फॉलो करतायत. C++ मध्ये कंपल्सरी नाहीये. आता करून घ्या मजा किती करायची. जावा मध्ये कंपल्सरी आहे. आणि तेव्हा इतके एरर्स येतात ना, शोधत शोधत दिवस घुसून जातो. म्हणून तुम्हाला मी सवय आतापासून लावत होतो की क्लासेसला नावं कशी दिली जातात, फंक्शन्सला नावं कशी दिली जातात, हे सगळं तुम्हाला शिकवलं होतं. काही मुलं फॉलो करत असतील, काही बिलकुल करणार नाही. ते ऐकण्याच्या परिस्थितीत कधीच नसतात कुणाच्याच. फंक्शनला नाव देताना पहिला शब्द पूर्ण छोटा लिहिला जातो, पण दुसऱ्या शब्दापासून प्रत्येक शब्दाचा पहिला लेटर कॅपिटल काढला जातो. बघा मी फाइंड टोटलला नाव कसं दिलं होतं. सो फाइंड टोटल नावाचा फंक्शन बनवला. टोटल कॅल्क्युलेट केली M1 + M2 + M3 आणि आलेले टोटल डिस्प्ले करून टाकली. झाला फाइंड टोटल नावाचा फंक्शन. पर्सेंटेज नावाचा क्लास बनवला जो टोटल नावाच्या क्लासला इनहेरिट करत होता. तो पर्सेंटेज नावाचा क्लास बनवला. त्याच्यामध्ये फ्लोट पर नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला जो पर्सेंटेज स्टोअर करणार होता. फाइंड पर्सेंटेज नावाचा फंक्शन लिहून टाकला. पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले. टोटल डिवायडेड बाय 300. अज्युम केलं की प्रत्येक विषयाची मॅक्सिमम मार्क्स 100 आहेत. म्हणून 3 विषयांमध्ये टोटल 300 पैकी किती मिळाले इंटू 100 पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं होतं. पर्सेंटेज कॅल्क्युलेट झाले. आलेले पर्सेंटेज प्रिंट केले. झाला क्लास लिहून. लास्ट डिराइव्ड क्लास जो असतो त्याचा ऑब्जेक्ट बनवला जातो
पर्सेंटेजचा ऑब्जेक्ट बनवला आणि सगळे फंक्शन्स कॉल करून टाकलेत. हे मेसेजेस लिहिणं एवढं गरजेचं नाहीये. थेरॉटिकल एक्झाम मध्ये डायरेक्ट फंक्शन्स कॉल करा सगळी, नो प्रॉब्लेम, डझंट मॅटर. सो आधी एक्सेप्ट फंक्शन कॉल झाला, नंतर डिस्प्ले फंक्शन कॉल केला, फाइंड टोटलला कॉल करून टोटल कॅल्क्युलेट केली, फाइंड पर्सेंटेजला कॉल करून पर्सेंटेज कॉल केलं आणि डिस्प्ले केलं, कॅल्क्युलेट करून डिस्प्ले केलं. आता एक्झिक्यूट करूयात. एक एरर राहिलाय, लिटरसी फाइंड पर्सेंटेज इज नॉट अवेलेबल, पर्सेंटेज ते स्पेलिंग चुकलं असेल. पर्सेंटेज एक्सेप्ट एक रन केला प्रोग्राम. एंटर मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट, 3 विषयांमध्ये मिळालेली मार्क टाकली. फॉर एक्झाम्पल 67, 89 आणि 72. त्यानंतर डिस्प्ले झालं. मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स आर ॲज फॉलोज. M1 मध्ये 67, M2 मध्ये 89, M3 मध्ये 72. त्याची टोटल आली 228 आणि पर्सेंटेज आले 76. अशा पद्धतीने हा प्रोग्राम लिहिला गेला. या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रश्न दिला होता, फिगर दिलेली नव्हती, म्हणून तुम्ही आधी फिगर ड्रॉप केली, त्याच्यानंतर प्रोग्राम लिहून टाकला. चला प्रोग्राम. नाव यू कॅन स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. प्रश्न सर्वांचा लिहून झालेलाच असेल. प्रोग्राम पासून सुरुवात करा.